हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि आज होता तुळशी विवाह, तर तो मी कशा प्रकारे सेलिब्रेट केला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे। कार्तिकी एकादशीला चतुर्मासाची समाप्ती होते। या दिवशी भगवान विष्णू आपल्या 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यांच्या उपस्थितीत शुभ कार्यांची सुरुवात होते। तुळशी विवाह हा या शुभ कार्यांची नोंद ठरवतो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता तुळशी विवाहाची माझी तयारी चालू होती। तर सर्वात पहिल्यांदा मला तुळशीला तयार करून घ्यायचं होतं, तुळशीला नवरीसारखी सजवायचं होतं। त्यासाठी तुम्ही बघत आहात तर ही जी बॉटल आहे तर त्यामध्ये मी तुळशीचं जे रोप होतं तर ते मी लावलं होतं। खास करून तुळशीच्या विवाहासाठीच मी हे रोप तयार केलं होतं, जेणेकरून मला ते प्रॉपर इथे मॅनेज करता येईल, एकावर एक ते पद्धतशीरपणे उभं राहता येईल आणि त्याला मी जी साडी आहे तर ती वेअर करू शकतो। त्यामुळे तुम्ही बघत असाल तर बॉटलमध्ये ते तुळशीचं रोप होतं तर ते मी लावलं होतं। आणि ही जी तुळस आहे तर ती माझ्या दारी जिथे मी जॉबसाठी राहतो तर तिथेच मी साईडला खिडकीमध्ये ठेवलेली आहे। आणि सकाळी देवपूजा करताना मी तुळशीला देखील पाणी अर्पण करत असतो, कारण जेव्हाही आपण देवपूजा करतो तर तेव्हा तुम्ही देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी नक्की अर्पण करत जा, जेणेकरून तुम्हाला त्याचे खूप पटीने त्याचे फायदे मिळतात। त्यामुळे मी देखील तुळस माझ्या अंगणामध्ये आहे तुळस, त्याची देखील मी पूजा करत असतो। तर तुम्ही बघू शकता तर आज तुळशीला तयार करायचं होतं, त्यामुळे मी माझ्याकडे जे ग्रीन कलरचं वस्त्र होतं तर तेच मी ते घेतलं होतं। हे पैठणी वस्त्र आहे, त्यामुळे ते स्टेबल राहतं। आणि त्यानंतर जो देवीचा मुखोटा होता तर तो देखील तेच जो मुखोटा त्याला सूट करेल तर अशा प्रकारेच आम्ही मुखोटा घेतला होता। त्याचबरोबरची देवी यायला मी जी ज्वेलरी परिधान केली आहे, तुळशीचं जे स्वरूप मला आता तयार करायचं होतं तर ही जी सर्व तयारी आहे पूर्व तयारी मी अगोदरच करून घेतली होती। दुपारीच मी हे सर्व जे साहित्य होते तर ते एकत्र करून घेतले होते, जेणेकरून एकदा का आपण पूजा करायला लागलो तर सतत आपल्याला जागेवरून उठायचं काम भासत नाही। त्यामुळे जे काही मला आता पूजेला साहित्य लागणार होतं तर एका साईडला मी ते सर्व साहित्य गोळा करून घेतलं होतं आणि त्यानंतर पूजा मांडण्यासाठी मी सुरुवात केली होती। तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर मागच्या साईडला जी केळीची पानं होती तर ती मी लावून घेतली। त्यानंतर डेकोरेशनचा भाग म्हणून मी लाइटिंग देखील लावली होती। त्याचबरोबर ज्या फुलांच्या माळा आहेत माझ्याकडे तर त्या देखील मी मागच्या साईडला लावल्या होत्या। आणि खास करून जास्तीत जास्त मी झेंडूंच्या फुलांचा उपयोग केला होता पूजेमध्ये, कारण पूजा आपली दिसायला फुलांनीच खूप छान दिसते। आणि तुम्ही बघू शकता तर सर्वात पहिल्यांदा जी तुळशीला मी साडी नेसवण्यासाठी खालती मी एका डब्याचाही उपयोग केला आणि त्यावरती जो तांब्या होता तर तो मी ठेवला आणि त्यावरची जी तुळस आहे तर ती मी ठेवली होती, जेणेकरून एक हाईट त्याला मिळेल आणि जी साडी आहे तर ती प्रॉपर आपल्याला त्याला बांधता येईल। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी साडी होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती वेअर करून घेतली आणि त्यानंतर जी ज्वेलरी होती तर ती देखील मी देवी आईला परिधान केली। त्यानंतर जो मुखोटा होता तर तो देखील मी तुळशीला लावून घेतला। यानंतर जी तुळस आहे तर ती देखील मी चांगल्या प्रकारे ठेवून घेतली। त्याचबरोबर जे ओढणी होती त्या साडीवरची तर ती देखील मी तुळशीवर अशा प्रकारे ठेवली, जेणेकरून ती दिसायला छान दिसेल। त्याचबरोबर जो गजरा होता तर तो देखील मी तुळशीला अर्पण करून घेतला। त्यानंतर जो मुखोटा होता तर त्याची मी पूजा करून घेतली आणि ज्या समय आहेत माझ्याकडे तर त्या मी पहिल्यांदा प्रज्वलित करून घेतल्या, कारण आपण कोणतीही जेव्हा देवांची सेवा करतो तर तेव्हा तुम्ही ती प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता। यानंतर जो भगवान विष्णूंचा माझ्याकडे फोटो आहे, कारण जेव्हाही आपण तुळशी विवाह करतो तर तेव्हा आपल्याकडे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असायला हवी किंवा त्यांचा फोटो असायला हवा। तर माझ्याकडे मूर्ती तर नाही आहे, त्यामुळे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप म्हणून बाळकृष्णांचं स्वरूप म्हणून मी ते सुपारीची स्थापना करत आहे। आणि भगवान विष्णूंचा फोटो तर माझ्याकडे होताच, त्यामुळे तो देखील मी ते पूजेमध्ये ठेवला। सर्वात पहिल्यांदा मी ते कलशाची देखील स्थापना करून घेतली, कारण कोणतेही जेव्हा आपण शुभ कार्य करतो तर त्यामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना आवर्जून करत असतो। त्यामुळे जो मंगल कलश आहे तर तो पहिल्यांदा मी ते स्थापन करून घेतला, खालती मी थोड्याशा अक्षता टाकून घेतल्या। त्यावरती जो कलश आहे तर तो मी विराजमान केला। त्यामध्ये 1 रुपया 1 सुपारी ठेवली आणि त्यावरती 5 जी आंब्याची पानं आहेत तर ती मी ठेवून घेतली आणि त्यावरती श्रीफळ ठेवला। त्याचबरोबर तुम्ही बघत असाल साईडच्या चौरंगवरती मी गणपती बाप्पांची देखील इथे स्थापना करून घेतली, कारण जेव्हाही आपण कोणतं शुभ कार्य करतो तर गणपती बाप्पांच्या साक्षीनेच करत असतो। त्यामुळे जी गणपती बाप्पांची मूर्ती माझ्या देवघरात आहे तर तीच मी ती मूर्ती पूजेमध्ये ठेवली होती। मूर्तीला देखील मी अभिषेक करून घेतला, त्यानंतर त्यांना देखील वस्त्रमाळ अर्पण केली। त्याचबरोबर गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घेतलं, फुलं अर्पण करून घेतली। त्यानंतर सर्व देवांना देखील मी जी फुलं होती तर ती मी अर्पण करून घेतली। त्यानंतर बाळकृष्णाचं स्वरूप म्हणून इथे मी सुपारीची स्थापना केली होती, तर सुपारीचा देखील मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर सुपारी इथे पूजेमध्ये मी ठेवली होती। त्यानंतर तुळशीचं आता विवाह देखील लावायचं होतं। सर्वात पहिल्यांदा मी जी रांगोळी आहे तर ती देखील काढून घेतली, कारण जेव्हाही आपण कोणतं शुभ कार्य करतो तर तेव्हा
तेव्हा रांगोळी जर आपण काढली तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि रांगोळीने म्हणजेच आपलं मन देखील प्रसन्न होतं। त्यामुळे मी अशा प्रकारे इथे रांगोळी देखील काढून घेतली। म्हणजेच जे रांगोळीचे साचे माझ्याकडे आहेत अवेलेबल, तर त्यांनीच मी इथे रांगोळी काढून घेतली, कारण जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटांमध्ये आपली खूप मोठी अशी रांगोळी तयार होऊन जाते। आणि त्यानंतर आज मला मातीचे दिवे देखील लावायचे होते, म्हणजे ज्या मातीच्या पणत्या मी दिवाळीमध्ये घेतल्या होत्या तर त्याच मी आज इथे यूज करणार होतो। तुळशी विवाहामागे एक पौराणिक कथा आहे। जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती। तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवतांनाही अजिंक्य झाला होता। वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव शक्य नाही हे देवतांना कळून चुकले, म्हणून महाविष्णूंनी जालंधराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले। सती वृंदा हीच पुढे तुळशी रूपामध्ये प्रकट झाली। तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले। त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात। तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे, ज्यामुळे शास्त्रांनी देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यकता सांगितली आहे। एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते। अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे। श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुळशीचे पान वाहिल्याने भगवान श्री विष्णू अतिशय प्रसन्न होतात। तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगा स्नानाचे पुण्य लाभते। तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही। मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असतात मनुष्य वैकुंठात जातो अशी श्रद्धा आहे, म्हणून मृतकांच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्रही ठेवण्यात येते। तुळशी दृष्टीत वायू शोधून घेत प्राणवायू सोडते हे शास्त्रांनीही सिद्ध झाले आहे, म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते। तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते। दारात तुळशी असणे हे शुभ लक्षण मानले जाते। ज्या लोकांच्या विवाहात किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील त्यांचे दोष तुळशी विवाह केल्याने दूर होतात आणि लवकर विवाहयोग जुळून येतात। विवाहित महिलांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि त्यांना अखंड सौभाग्य लाभते। ज्यांना कन्या नाही किंवा ज्यांना कन्यादान करण्यासाठी इच्छा आहे त्यांना तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याचे पुण्य प्राप्त होते। तुळशी ही लक्ष्मीचे रूप मानली जाते, तर शालिग्राम हे विष्णूंचे, त्यामुळे हे लग्न लावल्यास घरात सुखशांती धन आणि समृद्धी नांदते। तुळशी विवाह करून चतुर्मासी सांगता केली जाते। यानंतर सर्व शुभ कार्य म्हणजेच लग्न मुंज पुन्हा करण्याची परवानगी मिळते। तुळशीची पूजा केल्याने आणि तिचे सेवा केल्याने रोगशक्ती ही वाढते आणि घरातील आरोग्य चांगले राहते, कारण तुळशीचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जातात। धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो आणि सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजचे जे तुळशी विवाह होते तर ते खूप चांगल्या प्रकारे पार पडले। तुळशीचे विवाह करताना ज्या मंगलाष्टका होत्या तर त्या मी म्हणजेच ऑनलाईन यूट्यूबवरतीच लावल्या होत्या आणि त्यानंतर तुळशीचे विवाह मी केले होते। तर तुळशीचे विवाह जे आहे तर ते खूप चांगल्या प्रकारेच इथे मी म्हणजे सेलिब्रेट केला आणि हा सण म्हणजेच हा देखील आपल्या सणांपैकी एक सणच आहे, जेणेकरून जिथेही आपण असू तर तिथे आपण आपल्या अशा प्रकारे तुळशीचे विवाह करू शकतो। तर मी अशा प्रकारे आजचा जो तुळशीचा विवाह होते तर ते मी चांगल्या प्रकारे केले। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।